नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा। आजची बातमी गडचिरोलीत शहरात गाईचे मांस विकणारा नौशाद रंगेहाथ सापडला। रमजानच्या पवित्र महिन्यात गडचिरोली शहरातील इंदिरानगर वार्डात गाईचे मांस विकणाऱ्यावर आज रविवारला दुपारी 1 वाजता धाड टाकून कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे। आरोपी नौशाद याला पोलिसांनी अटक केली आहे। 6 आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत। गडचिरोली शहरातील इंदिरानगर येथील स्थानिक नागरिकांनी विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांना गाईचे मांस विक्री करत असल्याची माहिती दिली। मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून गाईचे मांस विक्री करणाऱ्या नौशादला रंगेहाथ पकडण्यात आले। आरोपीकडून 40 किलो जिवंत गाईचे मांस जप्त करण्यात आले। तसेच घटनास्थळावरून एक टेम्प वाहन क्रमांक MH40B9263 जप्त करण्यात आले। तसेच त्याची ॲक्टिवा वाहन क्रमांक MH333813 जप्त करण्यात आले। तसेच मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य तराजू, मांस ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे कॅरेट ही जप्त करण्यात आले। सदर गाईचे मांस परीक्षणाकरिता पशुवैद्यकीय दवाखाना गडचिरोली येथे पाठविण्यात आलेले आहे। सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद मेश्राम यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। नौशादवर गाईचे मांस विक्री प्रकरणी अनेक गुन्हे दाखल। इंदिरानगर वार्डातील गाईचे मांस विक्री प्रकरणी नौशादवर आज गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी नौशाद याच्यावर यापूर्वी सुद्धा 3 ते 4 ठिकाणी गाईचे मांस विक्री प्रकरणी अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनास्थळी दुसरा जनावर कापण्याची तयारी होती। घटनास्थळावर एक गायची कथा करून मांस विक्री करण्यात येत होती। त्याच दरम्यान दुसराही जनावर कापून त्याचाही मांस विक्री करण्याची आरोपीची तयारी होती, पण विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्याकडून मारलेल्या धाडीत ते शक्य झाले नाही। महाभारत न्यूज इतर घडामोडीची माहिती नियमित देण्यात येते। अशाच माहितीसाठी कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा।